नमस्कार मित्रांनो, प्राईम न्यूज सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण आता करमाळ्यापासून जो देवळालीला रस्ता जातो बाहेर, जो चढ आहे, तर त्या रोडवरती आहोत आणि रोडवरती अशी झाडं तोडलेली आहेत। बघू शकता तुम्ही, हे झाडं तोडलीत आणि ही झाडं रोडच्या साईडवरती आलेली आहेत, पाहू शकता तुम्ही। तर झाडं तोडण्याचं कारण असं असावं की बहुतेक इथं तारणला अडथळा नसावा, येऊ नये म्हणून त्यांनी झाडं तोडली असतील। हे काम MSCBचं असणार आहे। तर त्यांनी झाडं तोडून, पाहू शकता ही वायर तुटलेली आहे, कशाची आपल्याला काही माहीत नाही वायर, आणि वायर तुटली ती तशीच आहे आणि झाडं तोडून तशीच ठेवलेली आहेत। ती झाडं साईडला केलेली नाहीत किंवा त्याची विल्हेवाट लावलेली नाही। तर तुम्ही पाहू शकता हे कुठपर्यंत आहे असं, ही झाडं तोडून अशीच रोडवरती येऊ दिलेली आहेत। याच्याने अपघात होणार आहे का नाही हे झाडं तोडणाऱ्याला किंवा त्या संबंधित प्रशासनाला माहिती आहे का नाही आपल्याला काही माहीत नाही। पण हा कारभार पाहू शकता तुम्ही करमाळ्यातला, की रोडवरची झाडं जी साईडला आहेत, जी ताराला येतात वरती आडवी, ती त्यांनी ताराची झाडं जी आडवं येतात झाडाच्या फांद्या वगैरे, ते त्यांनी तोडलं, चांगलं काम केलं। पण दुसरं त्यांनी खराब काम केलेलं आहे, ती झाडं तशीच टाकलेली आहेत। त्याची विल्हेवाट लावण्याचं त्यांचं काम होतं, पण त्यांनी तसं काही न करता ती झाडं तशीच ठेवलेत रोडवरती। याच्याने अपघात होईल का नाही हे त्यांनाच विचारलेलं परवडेल आपल्याला, की बाबा अशाने रोडवरती झाडं ठेवणं योग्य आहे का, हे त्यांनाच आपण आता त्यांच्यावरतीच सोडून देऊयात आणि बघूयात ते झाडं कधी ते इथून त्याची विल्हेवाट लावतील किंवा ते रोडवरून ती झाडं कधी काढतील। 18 जून 2025ला आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि झाडं कधी तोडलेत आणि आज किती दिवस अशीच झाडं राहणार आहेत हे आपण चेक करूयात। तर हा आहे करमाळ्यातला प्रशासनाचा बाजार, इथला MSCBचा। हा आहे रोड देवळालीकडे जाणारा, करमाळा बस स्टँडपासून ते देवळालीकडे जाणारा हा रोड आहे, मेन रोड आहे, हायवे आहे। आणि याच रोडवरती ही झाडं तोडलेली आहेत आणि या झाडं तोडल्यामुळे रहदारीला किती अडथळा येतो। आता तुम्ही पाहिलं असेल, ST गेली, आता बस गेली, बस गेल्यानंतर अलीकडून बस जाते, ज्यावेळेस पलीकडच्या वाहनाला जाण्यासाठी जागा नसते त्या गाडीला थांबावं लागतंय, त्याला पलीकडे जाता येत नाही, कारण इथं एक काटाड्याचं, म्हणजे ज्याला आपण बाबळ म्हणतो, हे बाबळीचं झाड आहे, तो काय बाबळीवर जाणार नाही, वायर आहे एक कशाची तरी, त्यामुळं रहदारीला पण अडथळा होतोय। अपघाताला काय आता हे आमंत्रण आहे का नाही आपण आता त्यांच्यावरतीच सोडूयात मित्रांनो।